परमेश्वर आज माझ्याद्वारे बोलणारा देवाचं वचन, परमेश्वराची मार्ग. परमेश्वराची मार्ग या विषयावर परमेश्वरांनी माझ्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुमच्याबरोबर बोलणार आहे. कारण आपण अनेक मार्गामध्ये चालत असतो, पण जीवनात एक मार्ग आहे, ते परमेश्वराची मार्ग. म्हणून आपल्या जीवनात आहे ना, जेव्हा परमेश्वराची मार्गामध्ये चाललं तर आपल्याला काय मिळणार म्हणून आहे ना, जेव्हा आपल्याला विचार येत असतात, त्या विचाराच्या द्वारे परमेश्वराची वचन आपल्याला ह्याप्रमाणे शिकवत असतात की आपण परमेश्वराच्या मार्गामध्ये चाललं तर आहे ना, परमेश्वराचे ना आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवाची वचन आपल्याला याप्रमाणे शिकवत असतात की उत्पत्ती पुस्तक 28 अध्याय 10 वचन जेव्हा आपण पाहतो परमेश्वराची, इकडे याकोब बेर्शेबाहून आरानात जावेस निघाला. तो एके जागी पोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक दोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. हालेलुया. याकोबाने ना त्यांच्या भावापासून आहे ना लांब होण्यासाठी त्याच्या भावापासून लांब झालं. याकोबाने त्याच्या भावापासून लांब झालं कशासाठी म्हणलं तर आपल्याला सर्वांना माहित आहे, कारण एसावाला मिळणारा आशीर्वाद याकोबाने प्राप्त करून घेतल्यामुळे त्यांच्या भावांना ना, म्हणजे एसावाला याकोबावर राग आला. जेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की मी याकोबाला ना मारून टाकू, तेव्हा आता त्यांच्या आई वडिलाला समजल्यावर जेव्हा याकोबाची आईने सांगितलं, आता तू इथं राहिलं तर आहे ना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून आहे ना त्याची लहान मुलाला म्हणजे याकोबाला त्यांची आईने ना याकोबाच्या मामाच्या घरी त्यांनी पाठवलं. याकोबाने चालत चालत जेव्हा जात होतं तेव्हा रात्र झालं, म्हणजे सूर्य मावल्यावर एका ठिकाणी येऊन त्यांनी थांबलं. वचनमध्ये म्हणतात, इकडे याकोब बेर्शेबाहून आरानात जावेस निघाला. तो एके जागी पोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक दोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. याकोबाने ना एक दोंडा घेऊन आहे ना, म्हणजे डोक्याखाली ठेवू आपण, आता रात्र इथंच राहू, परत सकाळ झाल्यावर आहे ना परत आपण प्रवास करू. याप्रमाणे त्यांनी मनात निर्णय घेऊन एक दोंडा आहे ना त्याने ना त्याच्या डोक्याखाली घेतलं त्याने. हालेलुया. परमेश्वराची वचन आपल्याला स्पष्ट म्हणतात, याकोबाने त्यांच्या ना डोक्याखाली म्हणजे ना निजण्यासाठी डोक्याखाली उशी म्हणून आहे ना त्यांनी एक दोंडा घेतला. हालेलुया. आणि परमेश्वराचे वचन म्हणतात आपल्याला, तेव्हा त्या स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवरून उभी केली असून तिचा शेंडा आकाशास लागला आहे आणि ती वरून देवदूत चढत उतरत आहे. हालेलुया. म्हणजे याकोबाला एक स्वप्न पडलं तिथं. त्या स्वप्नात काय दिसलं म्हणलं तर आहे ना, याकोबाला एक मोठं शिडी दिसलं. हालेलुया. एक मोठं शिडी दिसलं. त्या शिडी असं दिसलं की त्याची एका कोपरानं जमिनीला आहे आणि दुसरा एक कोपरा आकाशाला आहे. हालेलुया. एक कोपरा जमिनीला आहे आणि दुसरा कोपरा आकाशाला आहे. हालेलुया. म्हणजे याकोबाने किती छान स्वप्न पाहिलं त्यांनी. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवाच्या लेकरांना परमेश्वर म्हणत असतात, तुम्ही पण आहे ना स्वप्न पहा, एक आशीर्वादाचं स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हालेलुया. देवाचं ना आशीर्वादाचं स्वप्न दिसायला पाहिजे. स्वप्नात असं यायला पाहिजे की एक आशीर्वाद दिसायला पाहिजे. स्वप्नात देवाचं कृपा दिसायला पाहिजे. देवाचं ना कार्य ना आपल्या जीवनात दिसायला पाहिजे. हालेलुया. पण आज आहे ना याकोबासारखं स्वप्न पाहणारा लोक आहे ना कमी असतात. देवाचं स्वप्न येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होत असतात, पण सैतान दाखवणारा प्रत्येक स्वप्न आहे ना एक पापाचं स्वप्न दाखवत असतात. हालेलुया.
म्हणून सैतानाचे स्वप्न आपल्या जीवनात आपल्या डोळ्यात दिसू नये म्हणून आहे ना, परमेश्वराची तुम्ही ना वचन वाचन केलं तर, तुम्ही प्रार्थना केलं तर, देवाचं वचनानुसार तुमचं डोळे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना अभिषेक होऊन तुमचे डोळे पवित्र राहिलं तर, त्या अभिषेकाच्या डोळ्यामध्ये, त्या पवित्रच्या डोळ्यामध्ये आहे ना परमेश्वराचं ना कार्याचं एक स्वप्न तुम्हाला परमेश्वराने दाखविणार. त्या कार्य येशू ख्रिस्त नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी परमेश्वराने तयारी असतात. हालेलुया. म्हणून आपण पाहिलं पाहिजे की ना गहाण स्वप्न नाही, याकोबासारखं येशू ख्रिस्त नावामध्ये देवाचं कार्याची स्वप्न पाहिलं पाहिजे. हालेलुया. म्हणून कधीही पण आहे ना आपल्या डोळ्याला, तुमच्या डोळ्यावर आहे ना 2 हात ठेवा. देवा माझे डोळे पवित्र कर, शुद्ध कर, अभिषेक कर, तुझं कार्य मला दाखव. हालेलुया. म्हणून परमेश्वराने तर म्हटल्याप्रमाणे तेव्हा त्यास एक स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवरून उभी केली असून तिचा शेंडा आकाशास लागला आहे आणि ती वरून देवदूत चढत उतरत आहे. हालेलुया. देवदूत खालून वर चढत आहे आणि वरून खाली उतरत आहे. इथं खाली कोण होतं? याकोब. वर कोण होतं? परमेश्वरा. हालेलुया. आकाशात कोण राहणार? परमेश्वर. याकोब कुठं होता? खाली. आता परमेश्वर मध्ये आणि याकोबामध्ये ना एक सीडी दिसत आहे. त्या सीडी कोण म्हणलं तर आहे ना परमेश्वराची वचन सांगतात. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 51 वचन. आणखी तो त्यास म्हणाला, मी तुम्हास कचित सांगतो, आकाश उघडलेल्या आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. हालेलुया. इथं क्लिअर म्हटलं, आकाश उघडणार म्हटलं येशू ख्रिस्तांनी. आणखी तो त्यास म्हणाला, मी तुम्हाला कचित सांगतो, आकाश उघडलेला. म्हणजे प्रारंभामध्ये काय म्हटलं त्यांनी? आकाश उघडलेला. आता याकोबाला काय दिसलं? आकाश दिसलं. आकाशाच्या कोपऱ्याला काय होतं? सीडी. आणि एक कोपरा आकाशाकडं, दुसरा कोपरा जमिनीवर पृथ्वीवर होतं. तिथं मध्ये काय दिसलं? सीडी. इथं परमेश्वर पण म्हणतात आकाश उघडलेला आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण सर्वजण स्वर्गीय राज्यात प्रवेश करू शकतो. हालेलुया. म्हणून म्हटलं इथं याकोबाला एक सीडी दाखवायला म्हणलं तर त्या स्थानात कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्तानी आहे. याकोबाला दाखवलेल्या सीडी जसं दाखवलं त्या स्थानात येशू ख्रिस्त आहे. आणि याकोबाला स्पष्ट दाखवत आहे, देवदूत वर जाताना दाखवत आहे आणि खाली येताना पण दाखवत आहे. येशू ख्रिस्त म्हणतात स्पष्ट, आकाश उघडलेला आणि देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर म्हटलं. हालेलुया. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आपण स्वर्गीय राज्यात प्रवेश करू शकतो. हालेलुया. आता इथं देवदूताचं काम काय म्हणलं परमेश्वराने? देवदूताला दाखवल्याप्रमाणे इब्रिकरास पत्र 1 अध्याय जेव्हा 14 वचन पाहतो आपण, ते सर्व वारशाने तारण प्राप्ती होत असलेल्यासाठी सेवा कराव्यास पाठवलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय? म्हणजे देवदूताने ना देवाला स्वीकारलेल्या देवाच्या लेकरांना आणि परमेश्वराला सेवा करण्यासाठी
परमेश्वराने निर्माण केलं. हालेलुया. देवदूताचं काम काय म्हणलं तर देवाच्या लेकरांचं सेवा करावं. आणि इथं परमेश्वर म्हटलं मीच मार्ग आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतात, योहान शुभ वर्तमान मध्ये 14वा अध्याय आणि 6 वचन मध्ये परमेश्वर म्हणतात, येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. हालेलुया. म्हणजे हे सर्व ना नवा करारामध्ये येशू ख्रिस्तानी सांगितलेलं सर्व याकोबाने त्याच्या स्वप्नात पाहत आहे. कोण पाहत आहे? याकोबाने ना त्याच्या स्वप्नात पाहत आहे की एक शिडी दिसलं आणि एक कोपरानं स्वर्गीय राज्याकडे आहे, दुसरं एक पृथ्वीवर आहे आणि कालून वर आहे ना देवदूत चढत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून स्वर्गीय राज्यात पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही. याकोबाला दाखवायला परमेश्वर आहे. एवढं येशू ख्रिस्ताविषयी दाखवलं याकोबाला. याकोबाला सांगितलं स्वप्नात की एक दिवस येशू ख्रिस्त भूतलावर येणार आणि त्यांनी जन्म घेणार, त्याच्याद्वारे मनुष्यांना ना आशीर्वाद आणि रक्षण आणि सार्वकालिक जीवन मिळणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात की ना इथं देवदूत वर चाललं म्हणजे आपण इब्री करास पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 1:14 मध्ये त्यांनी परिचारक आत्मा म्हणजे देवदूताने ना देवाचं लेकरांचं सेवा करत असतात. जेव्हा ज्या दिवशी येशू ख्रिस्त नावामध्ये ना तुम्ही गुडघ्यावर राहून आहे ना जेव्हा प्रार्थना करतात, ते प्रार्थना स्वर्गीय राज्यात पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे स्वर्गातून देवदूताने येऊन तुमच्या समोर उभारून तुमची प्रार्थना जमा करून स्वर्गीय राज्यात पित्याकडे नेऊन पित्याला सांगून पिता जे सांगतात ते उत्तर तुमच्याकडे पोहोचविणारा व्यक्ती कोण म्हणलं तर स्वर्गीय देवदूताने. हालेलुया. तुम्ही साधारण लोक नाही. तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्तासमोर तुम्ही गुडघ्यावर राहून त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही प्रार्थना करत असतात, ते प्रार्थना ऐकण्यासाठी ते सर्व जमा करून आहे ना स्वर्गीय राज्यात घेऊन जाण्यासाठी स्वर्गातून आहे ना देवदूताने येऊन तुमच्या समोर उभा राहत असतात. तुम्ही जेव्हा आमेन म्हणलं ते सर्व पित्याकडे नेणार. पित्याने म्हणतात यांची प्रार्थना मी ऐकलो आणि ऐकून या प्रार्थनेला उत्तर म्हणून आहे ना मी चमत्कार पाठवतो म्हणल्यावर तेव्हा पित्यासमोर उभा राहणारा देवदूताने आणि स्वर्गीय राज्यात परमेश्वरासमोर उभा राहणारा देवदूताने ना जेव्हा वाट पाहत असतात की तुमची प्रार्थना स्वर्गात गेल्यावर तिथं उभारून परत परमेश्वर काय बोलणार म्हणून आहे ना वाट पाहून तिथून परमेश्वर सांगितलेला आशीर्वाद तुमच्याकडे घेऊन येऊन ते तुमच्या जीवनात कार्य करत असतात. हालेलुया. म्हणून आहे ना याकोबाला तेवढं महान स्वप्न परमेश्वराने दाखवत आहे. याकोब साधारण स्वप्न पाहिलं नाही, एक अद्भुत स्वप्न पाहिलं त्याने, एक महान स्वप्न पाहिलं त्याने. एवढं महान स्वप्न पाहिलं म्हणलं तर एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर येऊन येशू ख्रिस्त नावामध्ये कोणीही प्रार्थना केलं त्यांची प्रार्थना स्वर्गीय राज्यात पोचणार आहे. हालेलुया. तुम्ही जेव्हा गुडघ्यावर राहून जेव्हा प्रार्थना प्रारंभ करणार, आता तुमच्या समोर येऊन उभारलेले व्यक्ती कोण म्हणलं तर स्वर्गीय देवदूताने येऊन उभारलेला आहे. परमेश्वर कशामुळे आनंद होतात? ज्या दिवशी तुम्ही आनंद राहणार त्या दिवशी परमेश्वर आनंद होणार आहे. ज्या दिवशी तुम्ही रडणार आहे त्या दिवशी परमेश्वर रडणार. म्हणून जेव्हा मार्था मरियाचे त्यांचे बाहुनीने जेव्हा मेल्यावर समाधी केलं तर तिथं येशू ख्रिस्ताने ना रडलं म्हणून सांगतात त्यांनी. हालेलुया.
त्याला दुःख वाटलं त्याला तेव्हा. कारण परमेश्वराने म्हणतात देवाचं लेकरांना ना तुम्ही रडलं तर परमेश्वर आनंद करणारा देव नाही. ज्या दिवशी तुम्ही रडणार आहे तेव्हा त्यांनी पण त्याच्या डोळ्यातून पण आहे ना पाणी काढून रडणारा परमेश्वर. इथंपर्यंत न थांबता परमेश्वर म्हणतात तुमचं दुःख मी आनंदामध्ये बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुमचं दुःख आनंदामध्ये बदलणार. येशू ख्रिस्तानी देवाच्या लेकरांच्या जीवनात आनंद पाहावं म्हणून आहे ना त्यांनी या भूतलावर आला. म्हणूनच देवाची वचन म्हणतात आपल्याला स्वर्गातून देवदूतांनी खालून वर चाललेला आहे आणि वरून परत खाली पण येत आहे. हालेलुया. देवदूताने ना खालून वर जात आहे आणि वरून पण खाली येत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात इथं याकोबाला ना एवढं महान स्वप्न दाखवलं परमेश्वर की मी माझं सर्व लेकरांच्या जीवनामध्ये मी आनंद घेऊन येणारा परमेश्वर. म्हणून येशू ख्रिस्त म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे. ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या मार्गामध्ये चालतात, ज्या व्यक्तीने वचनानुसार चालत असतात, ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करणार आहे, ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराची कार्य नेहमी होत असतात, नेहमी होत असतात. परमेश्वर म्हणतात तुम्ही माझ्या नावाने मागा. जेव्हा तुम्ही मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. हालेलुया. परमेश्वराची वचन म्हणतात तुमच्या पुत्रांना ना तुम्ही वाईट असताना तुमच्या पुत्रांना काय देणार तुम्ही चांगला देणग्यात तुम्हाला कळतं. पण स्वर्गीय पित्याकडे मागितलं तर त्यांनी विशेष करून आहे ना तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे, पवित्र आत्म्याने भरणार आहे, अभिषेकाने भरणार आहे, आरोग्याने भरणार आहे म्हणलं त्याने. हालेलुया. आपण आहे ना वाईट असताना आपल्या लेकरांना चांगलंच मिळावं म्हणून म्हणतात. परमेश्वर म्हणतात तुम्ही मागितलेला सर्व आशीर्वाद मी देण्यासाठी मी वाट पाहत आहे. माझ्या समोर उभारलेला सर्व देवदूतांनी वाट पाहत आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा मी देवदूतांना पाठवून तुमच्या जीवनात अद्भुत कार्यच होणार आहे म्हटलं. हालेलुया. चमत्कारच करणार आहे. म्हणून आहे ना परमेश्वर म्हणतात तुम्ही अद्भुत कार्य चमत्कार करणार पण तुम्ही प्रार्थना करत नाही. कशासाठी करत नाही? सैतान म्हणतात त्यांना माहिती आहे. याकोबाला परमेश्वराने एक दिवस स्वप्न दाखवून सांगितलं पृथ्वीवरून स्वर्गात एक सीडी आहे, देवदूत वर खाली आहे आणि ना वर तिथं परमेश्वर बसलेला आहे सिंहासनावर. खाली पृथ्वीवर त्या सीडीकडं म्हणजे त्या मार्गाकडे जाऊन येशू ख्रिस्त नावामध्ये ज्यांनी प्रार्थना केलं तर त्यांची प्रार्थना परमेश्वर ऐकणार. म्हणून आता परमेश्वरानं देवाने तुमच्या जीवनात कार्य करणार म्हणून परमेश्वराने आपल्याला या जगाच्या मार्गामध्ये अजिबात चालविणार नाही, कधी पण पाठविणार नाही. परमेश्वराने येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही प्रार्थना केलेल्या सर्व प्रार्थनेला उत्तर देणारा महान परमेश्वर. आज देवाचं लेकर काय स्वप्न पाहायला पाहिजे? जीवनातला आशीर्वाद, जीवनातला आशीर्वाद. देवांनी तुमची प्रार्थना ऐकणार. आता याकोबासारखं आपण पण गुडघ्यावर राहू, परमेश्वरासमोर प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा मी तुला धन्यवाद करतो. तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करून पवित्र आत्म्याने भरून अभिषेकाने भरून बाप्पा तुझ्या सेवकाच्या द्वारे तू जे काही वचन सांगितलेलं आहे मार्ग सत्य जीवन मीच आहेस म्हणतं. याकोबाला दाखवले स्वप्न बद्दल बाप्पा तू भूतलावर असताना तू सांगितलं मनुष्याच्या पुत्रावरून देवदूत वर चढत असतात. म्हणून बाप्पा येशू ख्रिस्त नावामध्ये ज्यांनी प्रार्थना केलं त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होऊन तुझे लेकरं बाप्पा रोज करत असलेल्या प्रार्थना, रोज करत असलेल्या बाप्पा स्तुती आराधना बाप्पा तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये चमत्कार होण्यासाठी तू सहाय्य, अद्भुत कार्य होण्यासाठी तू सहाय्य.
महान कार्य होण्यासाठी तो सहाय्यक. बाप्पा, तुझं शक्ती, तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक तुझ्या लेकरावर राहत असताना महिमानी गौरव कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.